या मॅचचा हिरो सामनावीर ठरलाय हर्षद. हर्षद आपण यायचं आणि आपला सामनावीरचा किताब मात्र घेऊन जायचा आहे. 4 रन 1 विकेट. आणि अमोल आपण देखील यायचं आहे. अमोल जाधव जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक तात्यासाठी. सचिन यांच्या बॉलवरती पहिल्या बॉलवरती आक्रमण. भव्य स्वागत षटकाराने केले तात्या. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. षटकाराने सुरुवात. अकाउंट ओपन केले टीमचं षटकाराने. अमोल जाधव यावेळेस खोलात टाकलेला बॉल थोडासा पुढे ठेवला होता. एकच धाव मात्र मिळेल. खूप चांगली गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळालं या बॉलवरती. सचिन लटके यांचं सिंगल आले. सिंगलच्या मदतीने अमोल जाधव आणि त्याचबरोबर हर्षद. मागील मॅचचा हर्षद. विशाल दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आणखीन एक मोठा ब्लास्ट मात्र पाहायला मिळाला. षटकार आता मात्र बंटी करमळकरच्या बॅटमधून. अमोल जाधव यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जातोय. आणि त्यानंतर मी विनंती करेन हर्षद आपण देखील या. आपला देखील मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅचचा किताब सचिन लटके यांच्यावरती केलेलं आक्रमण पाहायला मिळतंय. पुढचा बॉल पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने लॉंग ऑन रिजन मध्ये मात्र खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट होते. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होते. एका धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 14 या धावसंख्येवरती 14 ऑन स्कोर कार्ड. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत कराड ग्रामीण डबल बॉल प्रीमियर लीग. हो शॉर्ट बॉल पुल केलाय. पुल होतोय सक्सेसफुल. वंडरफुल पॉवरफुल षटकार. स्पीडअप ठेवायचे मित्रांनो. ओहो टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय 6 धावांसाठी. हवाई सफर. षटकार आणखीन एक येतोय तात्याच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तात्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. हुक केला होता त्या ठिकाणी आणि धावा मात्र बुक केलाय. 6 धावा. षटकार. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 26 ऑन स्कोर कार्ड. 26 धावा धाव फलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 26 ऑन स्कोर कार्ड पहिल्या षटकामध्ये. 4 षटकांची मॅच लीग फॉर्मॅट मध्ये हा संपूर्ण संच मात्र पाहायला मिळतोय. तुषारच्या पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट. अप्रतिम डाय मात्र पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच हातातून ड्रॉप झाला. एकच धाव. पॅन्ट घातली त्याची पेनल्टी नाही तसं काय नाही. टी शर्ट कंपल्सरी रबर आहे ना.
ओहो बॅटला ब्रश होऊन चेंडू अगदी या मागील क्षेत्रामध्ये. बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर अचूक टप्पा, अचूक लेंथ, अचूक नियन. ओहो आणखीन एक मोठा ब्लास्ट ऑन साइडला फेकून दिलाय. षटकारासाठी सुनील दोघांचे पण आहेत का? हा एक आहे, हेजा नाही. यस हा खूप चांगला बॉल होता आणि त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या धावा अगदी पाहायला मिळत आहेत. ओहो आणखीन एक ऑन साइडला धमाका धमाका. 40 धावा 40 ऑन स्कोर कार्ड. ओहो सरळ डाऊन दी ग्राउंड बंटी करमरकर याच्या बॅट मधून आणखीन एक मोठा ब्लास्ट. काय फटकेबाजी. पाऊस तर थांबलाय परंतु धावांचा पाऊस मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला बंटी करमळकर आहे, दुसऱ्या बाजूला तात्या आहे. तुला काय बोलायचं अगदी विशालजी थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सन्माननीय आदरणीय मोहनराव नायकवडी मामा यांच्या वाढदिवसानिमित्त कारण ग्रामीण रबल बॉल प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहतोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरेश माठेकर पहिला बॉल. ओहो इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झालाय आणि अगदी स्क्वेअर कट पाहायला मिळाला पॉइंटच्या दिशेला. तात्या ऑन फायर. इथे चौकार आलाय तात्याच्या बॅट मधून. बॅकफुटला गेले, कट केला. टीमचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. 50 धावा. शॉर्ट बॉलचा वावर. पुन्हा एकदा इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे अगदी त्याच्या वाक्याबाहेर. क्रिकेटचं मादक सौंदर्य कॉपी बुक स्ट्रोक. तात्याचा विषय इथे हाड आहे. तात्या इथे महान आहे. जलवा दाखवतोय आज मात्र मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम फटकेबाजी. ओहो इथे हुक केलाय आणि इथे 4 धावा बुक केल्यात. चौकार. हॅट्रिक चौकार. हॅट्रिक चौकाराची आतिषबाजी. अप्रतिम बॅटिंग लाईन. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. ओहो आणखीन एक मोठा ब्लास्ट. इथे मात्र डीमार्टच्या दिशेने ठोकलाय. तात्याच्या बॅट मधून आणखीन एक मोठा षटकार.
अजय करमळकर यांच्याकडनं सलग 3 षटकार आला. 101 सलग चौकार आला. 101 तात्या यांच्यासाठी अप्रतिम बॅटिंग लाईन राहिली आज. काय फटकेबाजी. इथे कुठेतरी ह्या जोडीला फोडावं लागेल. या जोडीला कुठेतरी रोख ठेवावी लागेल, थांबवावं लागेल. या बॉलवरती सुरेश माटेकर यांचा कमबॅक होईल का पाहूयात. फिरकीचे जादूगार. ओहो यावेळेस कमबॅक केलाय. शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता. बॅट आधीच क्लोज फेस झाला बॅटचा आणि तिथे मात्र बीट होतोय. 12 चेंडू 44 धावा. अर्धशतकासाठी 6. ओहो दुसरं अर्धशतक होईल का, परंतु ह्या वेळेस मात्र कट केलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का, थांबवलाय. एका धावेवरती समाधान मानलंय. अप्रतिम. इथे डेंजर झोन, इथे डेंजर झोन. बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये. यस अंपायर. किती धावा असतील? 3 धावा. शेवटच्या बॉल वरती मात्र 3 धावा आल्या. टीमची धावसंख्या 3 षटकानंतर जाऊन पोहोचते 67. अगदी जर तात्याचा विचार केला तर 47 धावांवरती खेळतोय. 13 चेंडू 47 धावा. आणि विजय करमळकर बंटी 20 धावांकर 5 चेंडू 20 धावांवरती खेळतोय. पहा पार्टनरशिप 67 धावांची. 18 चेंडू 67 धावा. स्ट्राइक रेट अगदी पाहायला गेला 300च्या स्ट्राइक रेटने. ओहो फ्लिप करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी खराब लाईन आणि लेंथ. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 47 धावांवरती खेळतोय तात्या. ओहो इथे तात्याचा फ्लिप केलाय क्लिक आणि ठोकलाय 6. षटकार. अप्रतिम. आणि इथे अर्धशतक खेळी. दुसरं अर्धशतक या स्पर्धेतलं, या लीग मधलं. अभिजित हिनुगले टाळगावचा टायगर बरसताना मात्र पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम. 200 रुपयाचं पारितोषिक विजय करमळकर यांच्याकडनं तात्यासाठी. अप्रतिम फटकेबाजी. कराड ग्रामीण रबल बॉल प्रीमियर लीग मध्ये अभिवादन स्वीकारायचंय तात्या. फोकस तुमच्याकडे आहे, कॅमेरा तुमच्याकडे आहे. 53 धावा. 14 चेंडू 53 धावांची बहारदार खेळी मैदानाच्या आतमध्ये. अभिजित हिनुगले तात्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. कमबॅक होईल का? सचिन जाधव. पुढचा बॉल. ओहो इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु कॅच ड्रॉप होते. अमोल शिंगण यांच्याकडनं, अमोल शिंगण यांच्याकडनं कॅच ड्रॉप. जीवदान मिळालंय तात्याला. अजूनही 4 बॉल शिल्लक. शेवटचं षटक सचिन जाधव यांचं. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते. ओहो यावेळेस शरीरापासून दूर ठेवलाय. अप्रतिम बॉल. कमबॅक होतय गोलंदाजाचं. डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. खराब लाईन आणि लेन. नो बॉल. अंपायरचा इशारा. आता फ्री हिटचा बॉल. मेजवानी बंटीसाठी. पाहूया षटकार की चौकार की 1 का 2 धावा की सिंगल येते. कमबॅक की डॉट बॉल. सचिन जाधव. पाहूया. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. उंची जास्त, लांबी जरूर कमी मिळाले. सचिन लटके आहेत. फ्री हिटचा बॉल आहे. आणि इथे सिंगलच आली आहे. सिंगल मिळाले आणि टीमची धावसंख्या 76. शेवटचे 2 बॉल शिल्लक. फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे ऑन साइडला. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या कंप्लीट होत आहेत परंतु बॉल भेटत नाहीये. बॉल अडला गेलाय. जास्तीत जास्त 4 धावा तुम्ही पळून काढू शकता.
जास्तीत जास्त 4 धावा. अगदी फटका खेळला गेलाय आणि बॉल मात्र इथे अडलाय. अगदी वावर आहे तर पावर आहे आणि बॉल आता सापडलाय. 4 धावा मिळाल्यात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. ओहो, यावेळेस खूप चांगला फटका. अगदी ड्राइव्ह जरूर केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु आता संदीपने अचूक ओळखलाय हा बॉल. इथे रनआउटची संधी होऊ शकते, परंतु शेवटचा बॉल होता आणि इथे मात्र 2च धावा येतील या बॉलवरती आणि 2 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. रेवन 11 विरुद्ध शिवशक्ती स्पोर्ट्स येळगाव. सतीश अजिंक्य जाधव मात्र तिथे षटकार ठोकतोय. आखूड टप्प्याचा बॉल होता.
ऑन साइडला दिशा दिली आहे आणि फक्त सिंगल येईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु थांबवलाय. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अंपायर कडे स्ट्रॉंग अपील केली आहे आणि इथे अपील उचलून धरते आणि इथे विक्रम मोरे अगदी पहिला धक्का, पहिलाच बॉल इथे फेस करत असताना पाहायला मिळाला, परंतु काही करता आलं नाहीये. आणि जाऊया सत्कार समारंभाकडे. सन्माननीय आदरणीय प्रवीणजी वंडुस्कर महाराज, अगदी गोड आवाज सातत्याने मात्र पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज म्हणून ज्यांना पाहिलं जातं, अगदी पाटण असेल, सातारा असेल, जावली, नवी मुंबई या संपूर्ण अगदी कराड भागात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र भागात अगदी ज्या आवाजाची जादू प्रत्येक प्रेक्षकांवरती, खेळाडूंवरती ज्यांची मात्र आतापर्यंत पाहिले गेली, तर सन्माननीय आदरणीय प्रवीणजी वंडुस्कर महाराज त्यांचा यथोचित सन्मान मी विनंती करेन. विशालजी थोरात साहेब आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांचा यथोचित सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. सन्माननीय आदरणीय प्रवीणजी वंडुस्कर महाराज, पश्चिम महाराष्ट्राचा एक गोड आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सन्माननीय आदरणीय विशालजी थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून मात्र या ठिकाणी उपस्थित झालात आणि या स्पर्धेला अगदी 4 चांद लावले आणि अगदी गोड आवाज प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. धन्यवाद. हो यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत जाईल आणि 2 धावा मात्र या बॉल वरती मात्र कंप्लीट होत आहेत. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते. रुपेश सर टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली 16 या धाव संख्येवरती. सन्माननीय आदरणीय चंद्रकांत शेलारजी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण कमिटीच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपण आलात. आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल, परंतु यावेळेस अजिंक्यच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका पात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम षटकार येतोय. षटकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. बॉल शिल्लक, दुसरं षटक तात्या यांचं. ओहो, शरीरापासून दूर ठेवलाय हा बॉल, देखील डॉट बॉल येतोय. मोठ्या फटक्याची गरज असेल कारण लक्ष मोठं आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे बंटी त्या ठिकाणी, कुठलीही चुकी करत नाहीये आणि एकच धाव मात्र अजिंक्यच्या खात्यामध्ये ऍड होईल. सचिन लटके. सन्माननीय आदरणीय जयजी शेडगे साहेब
फुल टॉच ऑन साइडला खेचून काढलाय आणि चेंडू अगदी अडला गेलाय चिखलामध्ये. शेडगे साहेबांचा यशोचित सन्मान, माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. हॅलो हॅलो ओहो, स्लोवर डिलिव्हरी, धीम्या गतीने मात्र टाकलेला हा बॉल. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होत आहे. 2 षटकानंतर टीम SGM 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय. 2 षटकानंतर 25 धावा, 26 धावा. पाहिजे आशिष सर, आणखी एकदा खुश खबर आलेली आहे. जिथे मामा तिथे सब कुछ ठीकठाक असं म्हटलं जाताना मोहनराव नाईकवाडी मामा जिथे येतात अगदी हवा करून जातात. आणि आता पण जर का पाहायला गेलात तर ही रबर बॉल स्पर्धेमध्ये ही ज्या प्रकारे मात्र या ट्रॉफीची चर्चा झाली अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तशीच चर्चा येणाऱ्या कराड ग्रामीण टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगची होणार आहे. कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक किती असणार आहे? 1 लाख रोख रक्कम. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 75,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 51,000 रुपये. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे ते 25,000 रुपये. खेळाडूंसाठी विशेष आकर्षक बक्षीस इथे ठेवण्यात येणार आहे. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्व आयोजकांसाठी आणि खास करून तुम्हा सर्वांचे लाडके मोहनराव नाईकवाडी मामा अतुल बाबा यांच्याकडे गेले होते, तिथे शब्द टाकला. त्यांनीही शब्द दिलाय की कराड ग्रामीण टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग ना भूतो ना भविष्य अशी करण्याचा निर्धार, आणि त्यासाठी प्रामुख्याने मी सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे असे अतुल बाबा यांनी सुद्धा इथे आम्हाला शब्द दिलाय. कारण मोहनराव नाईकवाडी मामाने त्यांच्याकडे शब्द टाकला, तो शब्द त्यांनी लगेच मान्यही केला. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उत्कृष्ट प्रीमियर लीग करण्याचा मानस मोहनराव नाईकवाडी मामा आणि त्याचबरोबर कराड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सर्व कमिटी मेंबर्स आणि सगळे चाहते यांच्या वतीने केलं जाईल. धन्यवाद. अगदी खूप मोठी बाब तुम्ही सांगितली. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला असं व्यक्तिमत्व अगदी मिळालंय. ओहो, पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. यस, इथे काय आहे? चौकार दिलाय. अगदी मोठी घोषणा आताच रुपेश सरांनी केली. मोठी लीग, येणारी लीग मात्र पाहायला मिळेल टेनिसची. आणि अतुल बाबा भोसले यांनी देखील ग्वाही दिली आहे येणाऱ्या लीगसाठी. अगदी मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून देखील राहील. अप्रतिम आयोजन नियोजन टेनिस मात्र जरूर पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये रोख रक्कम धनादेश मात्र नक्कीच आत्ताच जाहीर केला. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरू असलेला सामना, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 45 धावा. 45 ऑन स्कोर कार्ड. 45 धावा धाव फलकावरती मात्र पाहायला मिळाल्या. 45 धावा 3 षटकानंतर. या ओव्हरमध्ये 19 धावा, पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. आता 6 चेंडू 39 ची गरज, 6 बॉल 39 धावांची गरज आहे. पाहूया हो. यावेळेस मात्र खूप चांगला फटका, अगदी ड्राइव्ह जरूर केलाय. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा आल्यात.
बंटी आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. आता 5 बॉल 37 धावांची गरज. 5 चेंडू 37 धावांची गरज आहे. ओहो, इथे खराब लाईन आणि लेन पुन्हा टाकावं लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती. ओहो, खूप चांगला फटका. इथे मात्र षटकार आलाय. अगदी अजूनही धावा भरपूर हव्यात, कारण जिथे मात्र पाहायला गेलं तर आता बॉल शिल्लक आहेत 4. 4 चेंडू 30 धावांची गरज. 4 बॉल 30. पाहूया, एकाच दुसरा नकारात्मक चेंडू आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतो. यावेळेस मात्र पहा, पुल केलाय. 1 बाउंस सीमारेषा पार जाईल. चौकार येतोय शिवशक्ती स्पोर्ट्स येलगाव संघ आणि त्याचबरोबर रेवन 11. अजिंक्य अगदी आपण पाहायला गेलं तर 7 धावांसाठी, अर्धशतकासाठी 7 धावा त्याला हव्यात. 3 बॉल मध्ये सरळ बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळतोय. याचा प्रयत्न मात्र इथे होईल का, आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा आल्यात. दोन चेंडू 24, परंतु अर्धशतक कंप्लीट करेल का आपलं. 45 धावांवरती खेळतोय, परंतु हा बॉल अगदी अचूक टप्प्यावरती टाकलाय बंटीने. 1 बॉल 24. मॅच हातातून सुटली आहे, परंतु अर्धशतक कंप्लीट करून जाईल का, पाहूयात. व्हाईट बॉल. ओहो,